अल्झायमर. अल्झायमर या आजारामुळे म्हाताऱ्या आईवडिलांची होणारी परवड आणि मुलांचा ढळणारा संयम यावरती आधारित एक खरीखुरी घटना कहाणी तुमच्या समोर घेऊन आलो. मंडळी, धाराशिव मधील ही अंगावर काटा आणणारी कथा आहे. रोज रोज तेच प्रश्न विचारून माझं डोकं खाऊ नकोस. म्हातारपणाला कंटाळलेल्या पोराने आईला थेट वृद्धाश्रमात सोडला. पण जेव्हा आईच्या साडीत लपवलेली ती जुनी वही हाती लागली तेव्हा पोराचा श्वास कोंडला. मंडळी, धाराशिवच्या एका शांत कॉलनीमध्ये राघव आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो एका सरकारी बँकेमध्ये अधिकारी होता. घरात त्याची बायको आणि 68 वर्षाच्या म्हाताऱ्या आई सुमतीबाई होत्या. सुमतीबाईंना गेल्या 2 वर्षापासून अल्झायमर या भयंकर आजाराने ग्रासलं होतं. या आजारात माणूस स्वतःच्याच आठवणींच्या चक्रव्यूहात हरवून बसतो. सुमतीबाईंचं जग आता एका खोलीपुरतं मर्यादित झालं होतं. त्यांना काल काय खाल्लेलं आहे हे सुद्धा लक्षात राहत नव्हतं. पण 20 वर्षापूर्वीच्या गोष्टी मात्र लख्ख आठवायच्या. त्यांच्या या आजाराचा राघवला प्रचंड मानसिक त्रास होऊ लागला होता. रविवारची दुपार होती. राघव एका महत्वाच्या फाईलवर काम करत होता. सुमतीबाई त्याच्या खोलीत आल्या आणि थरथरत्या आवाजात विचारला, राघव, जेवलास का रे बा? डब्बा नेला होतास का? राघवने फाईलमधनं डोकं वर न काढताच उत्तर दिलं, हो आई, जेवलोय. तू जा आराम कर. 5 मिनिटं झाली नाहीत तोच सुमतीबाई पुन्हा आल्या. राघव, जेवलास का रे? उपाशी राहू नकोस. राघवने चिडून कपाळावर आठ्या आणल्या. सांगितलं ना आत्ताच, जेवलोय मी. पण आजाराने सुमतीबाईंच्या मेंदूवर ताबा मिळवला होता. 15 मिनिटांनी त्या पुन्हा दारात उभ्या राहिल्या. राघू, अरे जेवायला वाढू का तुला? यावेळी मात्र राघवचा संयम सुटला. तो जागेवरून उठला आणि रागाने ओरडला, काय चालवलं हे आई? वेळ लागलाय का तुला? गेल्या अर्ध्या तासात 10 वेळा तोच प्रश्न विचारतीयस तू. डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. ऑफिसचा ताण आणि घरात तुझीही कटकट. माणूस वेडा होईल या घरात. तुला आहे ना, तुला उद्याच्या उद्या मी बाहेर काढून देणार. दुसऱ्या जागी तुझी व्यवस्था करणार. मला आता हे सहन होत नाही आई. सुमतीबाईंच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. आजाराने त्यांची समजण्याची ताकद देखील हिरावून घेतली होती. त्या फक्त शून्यात बघत राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी राघवने आईचे कपडे पिशवीमध्ये भरले आणि तिला शहराबाहेरच्या एका वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडलं. जाताना आईने एकदाही मागं वळून पाहिलं नाही. ती रडली सुद्धा नाही. ती जणू जिवंत असूनही हरवल्यासारखी दिसत होती. आईला सोडून आल्यानंतर 2 दिवस घरात एकदम शांतता होती. 3ऱ्या दिवशी राघव आईची रिकामी खोली आवरत होता. खोलीतील जुन्या साड्यांचा ट्रंक म्हणजे जी जुनी पेटी असती ती पेटी बघत असताना एका मऊ सुती साडीच्या घडीमध्ये त्याला एक छोटीशी लाल रंगाची वही सापडली. त्या वहीच्या पानावरचा कागद जुना झाला होता. राघवने कुतूहलाने ती वही उघडली. पहिलं पान बघताच त्याचे हात जागच्या जागी स्तब्ध. वरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, माझी स्मृती हरवण्याआधी माझ्या राघूसाठी. आणि ती वही सुमतीबाईंनी 2 वर्षापूर्वी लिहिलेली होती, जेव्हा त्यांना नुकतंच डॉक्टरांनी अल्झायमर झाल्याचं सांगितलं होतं आणि त्यांचा मेंदू हळूहळू काम करणं बंद करणार होता. राघवने पुढची पानं वाचायला सुरुवात केली आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागल्या. त्या वहीत सुमतीबाईंनी राघवच्या आवडीनिवडी लिहून ठेवल्या होत्या, जेणेकरून आजारपणात आठवण गेली तरी त्यांना वाचून आपला मुलगा त्यांना ओळखता यावा. त्यामधली पहिली आठवण होती, माझ्या राघूला वांग्याची भाजी आवडत नाही. त्याला जेवताना शेंगदाण्याची चटणी लागतेच लागते. दुसरी आठवण होती, त्याला रात्री झोपताना अंगावर घ्यायला पांढरीच गोधडी लागते, नाहीतर त्याला झोप लागत नाही. तिसरी आठवण होती, त्याला राग लवकर येतो पण तो मनाचा खूप निर्मळ आहे. आणि त्या वहीच्या शेवटच्या पानावर जे लिहिलं होतं ते वाचून राघवच्या हृदयाचे ठोके थांबले. त्याच्या घशात हुंदका दाटून आला. शेवटच्या पानात लिहिलेलं असं होतं की डॉक्टर म्हणाले की काही महिन्यात मी सगळं विसरून जाईन. मी स्वतःला आरशात बघून ओळखू सुद्धा शकणार नाही. पण देवा, माझी एकच प्रार्थना आहे, माझे प्राण घे पण
मला माझ्या राघूला विसरू देऊ नकोस. तो कामावरून आल्यानंतर त्याला जेवलास का हे विचारायला मी विसरले तर माझा लेक उपाशी झोपेल. माझी बुद्धी जाईल, पण एका आईचं काळीज कसं विसरेल. उद्या जर मी राघूला एकच प्रश्न 10 वेळा विचारला तर देवा त्याला संयम दे, कारण ते माझे शब्द नसतील, ती माझ्या हरवत चाललेल्या मातृत्वाची धडपड असेल. पश्चातापाचे अश्रू आणि ते वाचून राघव तिथेच त्या जुन्या पेटीजवळ ढसाढसा रडू लागला. ज्या आईच्या जेवलास का या प्रश्नाची त्याला कटकट वाटत होती, तो प्रश्न तिला वेड लागल्याचं लक्षण नव्हतं, तर ते तिच्या मेंदूच्या पेशी नष्ट होत असताना माझा मुलगा उपाशी तर नाही ना या जाणीवेने मेंदूशी दिलेली शेवटची झुंज होती. मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा असलेला तिचा तो आजार तिला स्वतःचे नाव विसरायला लावत होता, पण लेकाची माया विसरू देत नव्हता. राघव अनवाणी पायाने घराबाहेर धावला. त्याने गाडी काढली आणि ते वृद्धाश्रम गाठलं. एका कोपऱ्यात खिडकी बाहेर शून्यात बघत बसलेल्या सुमतीबाईंच्या कुशीत त्याने डोकं खुपसलं आणि तो लहान मुलासारखा ओक्साबोक्षी रडू लागला. आई, आई मला माफ कर. तुझ्या हरवलेल्या शब्दांमागची तुझी तडफड मला समजली नाही. तू मला विचार, 1000 वेळा विचार की मी जेवलोय का. मी प्रत्येक वेळी हसत उत्तर देईल, पण जाऊ नकोस मला सोडून. चल घरी. सुमतीबाईंना तर काहीच समजत नव्हतं. त्यांनी फक्त आपल्या थरथरत्या हातांनी राघवच्या पाठीवरनं हात फिरवला आणि अत्यंत क्षीण शब्दांमध्ये पुन्हा पुटपुटल्या. राघव जेवला का रे बा. मी यावेळी राघवने अश्रू पुसत उत्तर दिलं, नाही, तुझ्या हातचं खायचं. चल आपल्या. असं म्हणत राघव आईला घरी घेऊन आला. तर मंडळी, वृद्धाच्या काळात वृद्ध असलेल्या आई बापांना वृद्धाश्रमात सोडणाऱ्या राघवची ही गोष्ट आहे. कथा कशी वाटली कमेंट करून अवश्य कळवा. ही कथा सोशल मीडियावरनं वाचण्यात आली आणि तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठीच हा व्हिडिओ बनवला. गोष्ट आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.